भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी मध्यरात्री 12 वाजता ठाणे शहराच्या मध्यवर्ती शाखेमध्ये ध्वजारोहण करण्याची परंपरा रुजवली। ही परंपरा आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोपासत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते आणि ही परंपरा जोपासण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला। परंतु यंदाचे ध्वजारोहण हे काही अनोखे आणि आकर्षक असे ठरले। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। मध्यरात्री 12 वाजताच राष्ट्रध्वज फडकावून उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या जयघोषात स्वातंत्र्याचा गौरव साजरा केला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला वंदन करताना देशभक्तीचा संदेश दिला। यंदाच्या स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव लागोपाठ आले आहेत। या दहीहंडी उत्सवानिमित्त शिवसेना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीसाठी खास स्पेनमधील 111 गोविंदा दाखल झाले आहेत। स्पेनच्या टॅसलर्स पथकाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मानवी मनोरे रचून सलामी देत भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आहे। या अनोख्या क्षणाने उपस्थितांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटून आले। या ध्वजारोहण सोहळ्याला खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी महापौर अशोक वैती, शिवसेना ठाणे जिल्हा संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नौपाडा रक्षक या शिवसैनिकांनी ही टीम सातत्याने नौपाडा विभागात कार्यरत आहे। आज त्या टीमला 3 वर्ष पूर्ण झाले। समोर जे परदेशी बांधव आपले आलेले आहेत ते प्रात्यक्षिक देतात। गोविंदा खऱ्या अर्थाने 7 समुद्रापलीकडे पोहोचलेला आहे। अत्यंत लवचिक आणि शिस्तबद्ध या परदेशी बांधवांनी दिले तिरंग्याला राष्ट्रध्वजाला सलामी। मित्रा काय यार वाट लावली यार तू काय प्रेमची त्याला काय अर्थ काय यार 2-2 साईड आहे तरी पण त्रास देता यार।